नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे दिवाळी विशेष या उपक्रमात आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपण दिवाळी विशेष उपक्रमात दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवसांचे महत्त्व जाणून त्यावरील कविता ऐकतो आहोत। आज दिवाळीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशी, धनतेरसचं महत्त्व काय आहे हे पहिलं ऐकून घेऊया आणि नंतर मग कवितेकडे वळूया। समुद्र मंथनातून जी रत्न निघाली त्यात देव धन्वंतरी आणि धनलक्ष्मी देवांना प्राप्त झाले। धन्वंतरी हे देवांचे वैद्य। शरीर स्वास्थ्य उत्तम असेल तर माणूस कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकतो, तो दीर्घायू होऊ शकतो, हे आपल्या पूर्वजांनी जाणलेलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रकृतीशास्त्राला खूप महत्त्व, सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे। हेल्थ इज वेल्थ हे इंग्लिशमध्ये आपण जाणतो, माहितीच आहे। पण प्रकृतीशास्त्र हे उत्तम, आरोग्य हे उत्तम मंत्र आहे, ही श्रीमंती आहे खरी। आणि म्हणूनच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना आपण धन्वंतरी देव म्हणतो, जे आरोग्याची दैवत आहे, देवांचे वैद्य आहेत, त्यांची पूजा केली जाते। त्यांच्याबरोबर महालक्ष्मीची, कुबेराची पूजा करण्याची आज प्रथा आहे। आता थोडी माहिती ऐकूया। हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी। समुद्र मंथनाच्या वेळी देव धन्वंतरी आणि धनलक्ष्मी प्रकट झाली। धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी साजरी केली जाते। हा दिवाळी सणाचा दुसरा दिवस। हा सण भारतात आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो। या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करून समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करावी असे सांगितले आहे। या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः सोने, चांदी, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करावेत। देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला। मगाशीच बोलवते उत्पन्न झाले, त्याला त्यांचा जन्मदिवस हा मानल्याने त्याला ह्या आजच्या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते। धन्वंतरी देवाच्या हातात, एका हातात आयुर्वेद आणि दुसऱ्या हातात अमृताचा कुंभ आहे। आता आपण आनंददायी धनतेरस ही कविता ऐकूया। स्वास्थ्य हीच खरी संपत्ती, द्रष्टेपूर्वज हे नीट जाणती। स्वास्थ्य हीच खरी संपत्ती, द्रष्टेपूर्वज हे नीट जाणती। दीपावली सणामध्ये म्हणून धन्वंतरी पूजती। देव धन्वंतरी प्रकटले समुद्र मंथनातून। देव धन्वंतरी प्रकटले समुद्र मंथनातून, तोच आजचा कार्तिक त्रयोदशीचा हा दिन। देव धन्वंतरी प्रकटले समुद्र मंथनातून, तोच आजचा कार्तिक त्रयोदशीचा हा दिन। देव धन्वंतरी वैद्य देवांचे प्रणेते मानती आयुर्वेदाचे। देव धन्वंतरी वैद्य देवांचे प्रणेते मानती आयुर्वेदाचे। आयुर्वेद हे शास्त्र स्वास्थ्याचे, सकल मानवातीस लाभाचे। धनत्रयोदशी दिनी पूजावे धन्वंतरी, महालक्ष्मी, कुबेर। स्वास्थ्य संपत्तीने समृद्धी, उत्तम राखण्या लाभेल वर। तिन्ही सांजेला आठवणीने एक दिवा लावा दक्षिणेस। तिन्ही सांजेला आठवणीने एक दिवा लावा दक्षिणेस। अपमृत्यू टाळण्या विनवावे, मृत्यूदेवा यमदेवास, मृत्यूदेवता यम राजास। दीपावलीचा द्वितीय दिन विविध देवता पूजनाचा। दीपावलीचा दुसरा दिन विविध देवता पूजनाचा, आत्मिक समाधानाचा, आनंददायी धनत्रयोदशीचा। दीपावलीचा द्वितीय दिन विविध देवता पूजनाचा, आत्मिक समाधानाचा, आनंददायी धनत्रयोदशीचा। मित्रांनो, ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, काय सूचना असतील सांगा। आपल्या मित्र आप्तांना ही कविता शेअर करा। चॅनलला कोण नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करा. आता उद्या आपण तिसऱ्या दिवसाची नवीन कविता ऐकूया. या चॅनलवर याआधी 4 उपक्रम झालेले आहेत. एका आषाढी कार्तिकीला संत दर्शन आणि कार्तिकीला संत वंदना असे 2 उपक्रम, ज्या संतांच्या आपण अगदी लहानपणापासून बालपणापासून वृद्ध होईपर्यंत मरेपर्यंत अभंग संतांचे ऐकतो. त्यांच्याविषयी काही त्रुटक माहिती असते. तर अशा एका संताचा अभ्यास करून त्या संतांच्या जीवनावर, संतांच्या कार्यावर अभंग लिहिला आहे मी. प्रत्येक संतांवर एक ते 7 संत घेऊन तो सप्ताह साजरा केलेला आहे. संत वंदना आणि संत दर्शन हे 2 उपक्रम आहेत. त्याशिवाय नवरात्रीत गतवर्षी आपण नवरात्रीत एक देवी बसवतो आणि संध्याकाळी गरबा खेळतो, देवीचं दर्शन करतो, पूजा करतो. पण 9 दिवस का ठेवतो, 9 देवी म्हणजे नवदुर्गा कोणत्या, त्याची विशेष माहिती नसते. त्या नवदुर्गांची माहिती घेऊन थोडा अभ्यास करून त्यांच्यावर मी प्रत्येक देवीवर, दुर्गेवर अष्टाक्षरी कविता लिहिलेली आहे आणि त्या आपल्यातल्या 9 महिलांनी, आपल्यातल्या 9 दुर्गांनी त्या सादर केलेल्या आहेत. तो तिसरा उपक्रम होता. आणि 2024 डिसेंबरला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्र राज्याच्या, तेव्हा मी मुक्त पत्रकार आहे, अनेक वृत्तपत्रात लिहितो. बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहीत आहे राजकारणावर खूप पत्र असतात, लेख असतात. तर तशाच राजकीय कवितासुद्धा ह्या चॅनलला अगोदरच्या 8, 10, 15 असतीलच, कदाचित 10, 12 तर होत्याच. पण आणखी अनेक कविता माझ्याकडे होत्या. त्या सतत सादर करणं काही ते निमित्त पाहिजे, म्हणून मग विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला निवडणूक विशेष असा एक मी उपक्रम घेतला आणि 1-2 दिवसाआड एक कविता, अशा जवळजवळ 12 ते 15 कविता, 15पेक्षा जास्त असतील त्या कविता सादर केलेल्या आहेत. तो निवडणूक विशेष तिसरा उपक्रम होता आणि हा आता दिवाळी विशेष 4था उपक्रम आहे. तुम्ही उपक्रम ते 3 या आधीच्या बघा, एका कविता, आणि काही सूचना असतील, आवडल्या असेल तर कळवा. आता उद्या आपण भेटू तिसरी कविता घेऊन. धन्यवाद.